मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या भागामध्ये आपण लीना वहिनी, स्वप्नीलजी या दोघांनाही बोलतं करत असताना त्या आधीच्या गप्पा पुन्हा पुढे आपण सुरू ठेवणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा भेटूया लीना, स्वप्नील, जोशी या जोशी कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, त्याचे चित्रपट सगळे बघितलेत, त्याच्या भूमिका, व्यक्तिरेखा ज्या ज्या साकारल्यात, कुठली आवडलेली आहे सगळ्यात जास्त तुम्हाला? सर्वात जास्त मला आवडलाय गौतमची मुंबई पुणे मुंबई 2. आणि कुठली व्यक्तिरेखा आवडली नाही तुम्हाला? असं होतं ना की अमुक एक गोष्ट नाही बाबा मला नाही आवडलं किंवा नाही चांगलं केलंस तू, असं? भिकारी पिक्चर मधला रोल नाही आवडला. का? त्याला असं नाही म्हणजे काय सॅड इतकं नाही पाहत त्याला, असं की इतका त्रास होतोय, इतकं त्याला सगळं झेलावं लागतंय, ते त्रास मी पाहिला नाही. त्याला चित्रपटात इतका त्रास झालेला तुम्हाला बघवला नाही? अजिबात नाही. म्हणजे लग्नानंतर त्याने घरात इतका त्रास सहन केला, तो कधी तू असं वाटतंय? नाही नाही नाही, कसं शक्यच नाही. तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती ते स्पष्ट आहे की नाही. मुळात तुमच्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये एकमेकांच्या प्रती असलेला आदर आहे ना, हा जास्त महत्वाचा आहे. उगाच नाही ना की तो आज इतक्या प्रगतीपथावर इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, इतक्या जबाबदाऱ्या सांभाळत धावतो आहे. ह्याचं कारण तो बिनधास्त आहे आणि प्रगती त्याचीच होते जेव्हा त्याचं घर अत्यंत समाधानी असतं आणि त्याचं श्रेय 100% तुम्हाला जातं आणि ते त्यांनी दिलेलं पण आहे. थँक्यू. पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? त्याला ना प्रचंड OCD आहे. बापरे, स्वच्छतेचं इतकं जास्त आहे आणि सगळं म्हणजे नीट नेटकं पाहिजे, सगळं म्हणजे जागेवर पाहिजे, स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे, धूळ नको वगैरे. आणि आमचे सर्वात जास्त वाद त्याच्यामध्ये, अरे हे घर आहे, हॉटेल नाहीये आणि 2 मुलं आहेत या घरामध्ये, खेळणी पण आले की जागेवर पाहिजे. किती उचलणार, ते दोघं सारखे आणून ठेवतात. पण ओव्हर अ पिरियड त्याचं OCD खूप कमी झालं. म्हणजे सुरुवातीला पण मग हे सगळं करत असताना घरातली स्वच्छता, साफसफाई, सगळं नीटनेटकेपण हे सगळं स्वतः पण करतो तो? खूप 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 बापरे, त्यांनी काम केलं तर विचारूच नका. तो म्हणजे खरंच खूप सुंदर मदत पण करतो. किचन मध्ये उत्तम करतो तो. एकच गोष्ट करेल पण द बेस्ट करेल. ही इज अ व्हेरी गुड कुक. वहिनींनी सोबत कुठला बदल केलेला आवडेल तुला? नाही, मला मनापासून असं वाटतं की नाही आवडणार, कारण अदरवाईज तिच्यातला तो एक्स फॅक्टर निघून जाईल. म्हणजे शी इज द केओस टू माय काम. शी इज द मॅडनेस टू माय लॉजिक. किंवा माझी खूप लाडकी, मी मगाशी तू खूप नकळत खूप करेक्ट शब्द वापरलास, किंवा कदाचित तू नकळत नसशील वापरला जितका मी तुला ओळखतो. लीना आणि मी एकमेकांना फार रिस्पेक्ट करतो, कारण नवरा बायकोचं नातं आहे. पहिल्या 1-2 वर्षानंतर थिंग्स चेंज, इक्वेशन्स चेंज. जसं आम्ही म्हणतो की पूर्वी आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचो, आता बाल्कनीत बसून रात्री 1:30 वाजता चहा प्यायला, तर आता तोच रोमॅन्स आहे. आता ती भाषा बदलली. आता काही लॉंग ड्राईव्ह आणि पावसात भिजणं, आता तो रोमॅन्स नाही, आता हा रोमॅन्स आहे. किंवा मुलं झोपली आहेत, एकाने तिचा हात धरला, एकाने माझा हात धरला आहे आणि आम्ही एकमेकांना म्हणजे एकमेकांचा हात धरू शकत नाही आहोत. इकडे एक या साईडला मध्ये 2 मुलं आहेत, पण दॅट पिक्चर इज रोमॅन्स. त्यामुळे मला असं वाटतं की लीना बद्दल मला प्रचंड आदर आहे. म्हणजे एक बाई म्हणून, एक बायको म्हणून, एक मैत्रीण म्हणून आय थिंक आय रिस्पेक्ट हर अ लॉट. आणि आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर अ बेटर लाईफ पार्टनर त्यांना. पण कधी असं वाटतं का की हा बाहेर काय करत असेल, हा कुठे गेला असेल? काळजी, भीती असं कधी वाटते त्याच्याबद्दल? हो, कधी कधी वाटते. फोन उचलत नाही कधी? असं होतं की कधीही केलेला फोन उचलला जातो? नाही, असं तो फोन नाही उचलत. पण एक चांगलं आहे की फोन मला माहिती असतं, म्हणजे तो मेसेज करतो नेहमी की आता फोन बंद असेल किंवा मोठा शूट आहे किंवा मोठा शॉट आहे, फोनवर मी नाही घेऊ शकणार वगैरे, तो पुष्कळ मेसेज करतो. कधी कधी जेव्हा अगदी फार बाजू घेताय त्याची असं नाही वाटत तुम्हाला? नाही, खरंच तसं आहे. काय तसं आहे? कोणाचा फोन उचलतो कधी पहिल्या बेलला सांगावं? कोणाचा उचलतो? कोणाचाच नाही. कधी असं वाटलं होतं की भविष्यात इतका चांगला मित्र आपल्याला मिळेल? खरं सांगायचं म्हणलं तर पहिल्या अनुभवानंतर अजिबात कधी वाटलं नव्हतं. म्हणजे आता आमचं 10 वर्ष झालेलं, मी तो विचार करतो की म्हणजे आफ्टर द फर्स्ट एक्सपिरियन्स की नंतर आपलं लग्न होईल
आणि मग ते इतकं चांगलं होईल आणि असं म्हणजे कधीच विचारच केला नव्हता खरंच. घरात येताना घरातलं टेम्परेचर कसं आहे याचा अंदाज कसा येतो? नाही होत. लीना चिडतच नाही कधीच कधीच नाही. चिडते म्हणजे तशी चिडते तशी शांत होते. म्हणजे ती तिच्याकडे म्हणलं नॉन फिल्टर्ड. पण कसं रिॲक्ट थोडं कसं असतं? समजा एखाद्या वेळेला स्वप्नीलने सांगितले 10 वाजता जायचंय आणि स्वप्नीलने 12 वाजवले आणि सांगितलं आता कॅन्सल, मग अशा वेळेला आपली रिॲक्शन काय असते? पूर्वी चिडायचं म्हणजे पूर्वी थोडंसं अपसेट व्हायची, आताच माहिती सवय झाली आता. आता पूर्वी असं झालं की का मग सांगतोस कशाला तू, असं व्हायचं. म्हणजे एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. आता जो खेळ आहे या खेळामध्ये तुमचे डोळे बंद करणार आहोत. डोळे बंद केल्यानंतर समोर 5 वस्तू असतील, कदाचित पदार्थ असतील किंवा कोणत्याही वस्तू असू शकतात, त्या स्पर्शाने ओळखायच्या आहेत आणि 5ही वस्तू जर स्पर्शाने अचूक ओळखल्या आणि सांगितल्या तर या माऊलीला आज सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया काय होणार या खेळात. लेट्स स्टार्ट विथ हे काजू आहेत. येस, चला अभिनंदन. हे पिस्ता आहे किंवा बदाम आहे? नाही काहीतरी एकच असू शकतं ना. बदाम. चला अभिनंदन. बरोबर आहे. हा बरोबर. अभिनंदन. 2. वाह. बेदाणे किंवा मनुका. हा बरं घ्या, हे. खाऊन बघा तेच आहेत का. नाही तेही टाका ना तोंडात आता. दिवाळीला घरीच बोलवलंय बाबाला. येस. ओके. आता पुढे. हा. हे ड्रायफ्रुट्स आहेत. हा पिस्ता. टाका तोंडात अख्खा. नाही नको. नाही तो मात्र व्यवस्थित. हा आणि ओके. हा बघा, ते थोडं अवघड आहे पण यायला पाहिजे. ह्याला काय म्हणतात मला आठवत नाहीये, पण मला कळलंय काय म्हणजे जर्दाळू, नाही खजूर. नाही. खजूर नाही, त्याला काय म्हणतात खारीक. अभिनंदन. वा वा अभिनंदन. झी मराठी कडून ही सोन्याची नथ. वा 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 थँक्यू. मिस कोणाला करता? बाबाला ऑब्व्हियसली. बाबा असते तर ही वुड हॅव बीन रिअली हॅपी, कारण त्यांनी सगळं ते सफरिंग आणि ते सगळं पाहिले डोळ्यांनी. आणि त्यांच्या म्हणजे आमच्या लग्नाचे 15 दिवस आधीच वारले ते, की म्हणजे जसं काही ते त्या क्षणासाठीच फक्त वाट बघत होते. पण ते भेटले स्वप्नील. हो, एंगेजमेंट वगैरे सगळ्याला ते Engagement होतं. तेच तिला असं वाटतं नेहमी की त्यांनी बघितलं की आता ही इन सेफ हँड्स आहे. आणि बिकॉज ते आजारी होतेच. आणि लीना आता असं सांगते मेंटली ते फक्त पुल ऑन करत होते स्वतःला. आणि हिचं आम्ही सगळं खूप नीट close होत नाही होतो. तोपर्यंत ते पुल ऑन करत होते. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं असेल होपफुली की आता सगळं करेक्ट होतंय, त्याच्यानंतर ही जस्ट गेव अप. पण त्यांना खूप त्रास होत होता. फिजिकली वॉज इन लॉट ऑफ पेन. जे काही थोडंफार मी 2 महिने 3 महिने मला, कारण एंगेजमेंट आमची जूनच्या आसपास झाली. ऑगस्टमध्ये झाली. जूनला ठरलं बरोबर. ऑगस्टला एंगेजमेंट आणि डिसेंबरला आम्ही लग्न केलं. कारण बाबाच अगदी 18-19 दिवस आधी त्यांची हे झाली. आणि मला असं होतं की त्यात त्या महिन्यात करायचं असतं, नाही तर मग असं काहीतरी असतं ना की मग 3 वर्ष करता येत नाही वगैरे. आणि मला असं वाटतं की आम्ही खूप इनिशियली लग्नाच्या त्या फेजमध्ये ना इतका मोठा क्रायसिस आल्यामुळे आम्ही खूप जवळ आलो. कारण मला अजूनही आठवत आहे म्हणजे माझ्या आईवडिलांचंही फार कौतुक आहे की बाबा ते झाल्यावर एक ॲम्बिग्विटी होती की आता काय, म्हणजे आता कोण विचारणार फोन करून की आता मग लग्न करायचं का थांबायचं का काय करायचं, किंवा साखरपुडा झाला आणि वडील गेले मग तो अपशगुन आहे का काय, सो ऑन अँड सो फोर्थ. कारण 50 ऑलरेडी मी म्हटलं दोघेही एक बॅगेज घेऊन आलो होतो इथे. सो मुळातच एक नेगेटिव्हिटी होती 4-5 वर्षाची आधीची दोघांच्या आयुष्यात इंडिव्हिज्युअल लाईफ्समध्ये. तर माझे बाबा म्हणले की नाही मला आपण जाऊ औरंगाबादला. आणि आम्ही औरंगाबादला गेलो आणि सांगितलं की तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवा. आणि बैठक घेतली आणि बाबा म्हणले की माझं काही काम नाही आहे, सगळ्या थोरा मोठ्यांना बोलवलं, तर एकच सांगायला मी आलो आहे की तुमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आता आपण स्नेही आहोत. तर आता तुमचं सुख आमचं सुख, तुमचं दुःख आमचं दुःख. आता तुम्ही लग्नाबद्दल जो निर्णय घ्याल त्याला आमच्या संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असेल. तुम्ही म्हणलात करायचं तर आपण करू, तुम्ही म्हणलात थांबायचं तर आपण थांबू, तुम्ही म्हणलात उद्या करायचं उद्या करू, तुम्ही म्हणलात 3 वर्षांनी करायचं आता तुम्ही म्हणाल ते. लीनाच्या आई तुम्ही सांगा. मी एवढंच सांगायला मुंबईवरनं औरंगाबादला आलोय. आय थिंक तिथे ती आईस ब्रोक. आणि तिथे ते उरलं सुरलंही झालं की
अभी हे साथ काय मुवमेंट असेल रे वडिलां बाबा हॅट्स ऑफ Hats off to हॅट्स ऑफ टू बाबा. बैठक बोलवली होती टेक्निकली 2 कुटुंबांची, ती 1.5 मिनिटात संपली. कारण सुरुवातच बाबांनी केली की मी बोलतो सगळ्यांच्या आधी, असं करून 2 मिनिटात संपलं. मग चहा झाला आणि मग संपलंच. मग पुढच्या मग आईने उभारी घेतली की नाही मग करूया आता, नको मागे. आणि आम्ही अगदी 25-30 लोकांमध्ये लग्न केलं आम्ही. कारण अर्थात तो प्रसंगही तसा नव्हता सेलिब्रेट करण्याचा. आम्ही अगदी औरंगाबादला 25-30 लोकांमध्ये, अगदी तिच्या घरची 10-15 लोक, माझ्या घरची 10-15 लोक, असं करून आम्ही लग्न केलं. तर तो त्या धक्क्याने मला असं वाटतं की आम्ही दोघे खूप, म्हणजे कदाचित जी 4 वर्ष 5 वर्ष लागली असती मित्र व्हायला, ती लगेच जास्त पटकन एका महिन्यात झालं सगळं. तुम्हाला बॅक ऑफ द माइंड केवढं टेन्शन तेव्हा असू शकेल की ही मंडळी मुंबईहून येत आहेत, आत्ताच कुठे सगळं घडत आहे आणि असं घडता ही सगळी सिच्युएशन आलेली आहे. कारण ती भावना काय असू शकते ती तुमच्या डोळ्यांनी आत्ता व्यक्त केली, पण त्याच बाबांचे आज आशीर्वाद आहेत. बिलकुल एवढे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे उत्तम संसार दोघेही करत आहात. आज इतक्या वर्षानंतर सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई बाबांची. का? जितके पण त्रास दिले आहेत मी त्यांना, त्याच्यासाठी. तुम्ही? ह्याला तर सॉरी म्हणतच असते मी सारखंच म्हणावं लागतं मला. नाही, मला असं वाटतं की मला लीनाला सॉरी म्हणायला आवडेल. कारण मी तितका वेळ देऊ शकत नाही तिला जितका मी दिला पाहिजे. काय होतं, लिस्टमध्ये मुलं आहेत, मुलांच्या जागी म्हणून प्रायोरिटीमध्ये ती आधी येतात. मग आई बाबा, वय, तब्येत आणि त्या सगळ्यामुळे आई बाबा येतात. काम एका पॅरलल पटलावर चालूच असतं. सो काम इज अ कॉन्स्टंट. मी वर्कहॉलिक आहे, त्यामुळे सगळ्यात शेवटी ती येते प्रायोरिटीवर, दुर्दैवानी सुदैवानी. कधी कधी मला असं वाटतं की ते बरोबर नाही, पण फार काही करता येत नाही त्याबद्दल. सो अत्यंत प्रांजळपणे मला असं वाटतं की मला लीनाला सॉरी म्हणावं असं वाटेल. स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? लीना म्हणते तसं की मी जेन्युइनली प्रयत्न करतोय माझ्यातला OCD कमी करण्याचा. कारण मला ती स्वच्छता आणि टापटीप त्याचा थोडासा अतिरेक होतो माझ्याकडनं. नाही, म्हणजे मी अगदी 0 आहे म्हणून त्याचा थोडासा अतिरेक वाटतो. सो आय थिंक तो एक बदल मला निश्चित करायला आवडेल घरगुती आयुष्यात, की माझा OCDनेस थोडा कमी करायला. बरं, आता या गप्पा अशाच सुरू असताना 3 फोटो दाखवणार आहोत आम्ही. ओके. आणि त्या फोटोवरून ती व्यक्ती कोण आहे ती ओळखायची आणि तुम्ही सांगायची. बरं. हां, जर 3ही जणांना तुम्ही अचूक ओळखलं तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. हां, तुम्ही आज फक्त बक्षीस मिळवून देण्याचं काम करायचं. दादा थोडं आधी बोललं ना, दिवाळी शॉपिंग करायचं आधी गेलं तर थोडा पैसा बचतात थोडा. चला, पहिला फोटो. हां, मला असं वाटतं की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जगभराच्या पाठीवर मराठी रसिक प्रेक्षकांना ज्यांनी आपल्या कॉमेडीने वेड लावलंय असे भाऊ कदम. अभिनंदन. अरे आओ ना फिर संजय जाधव. अभिनंदन. आणि मम्मा सई तामणकर. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. थँक्यू. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला? मला ना, मी खरंच सांगते, मला ना मी पर्टिक्युलर असायला पाहिजे काही गोष्टीमध्ये. जरा मी हॅपी गो लकी असं तो म्हणतो चांगल्या शब्दांमध्ये, म्हणजे मी तिचा OCD वाढला पाहिजे, माझा कमी झाला. एकच गोष्ट आहे, म्हणजे की थोडा बॅलन्स व्हायला पाहिजे. नाही, आणि तो नक्की होणार. कारण मुळात कसं आहे की खूप छान या म्हणजे गप्पा कधी किती आपण मारले हे कळलंच नाही. कारण मी तुमच्या घरी कधी आलो नाही, पण मी आता बराच वेळ तुमच्या घरातच होतो. म्हणजे मी याला फोन करते की तू जेव्हा जवळ येशील निघाल्यावर मला कॉल करत जा, म्हणजे मला घरावरून ठेवता येईल म्हणून. मी म्हटलं ना, मी आता CCTVच्या भूमिकेत होतो. आणि त्याच वेळेला आईबाबांचं तुमच्या प्रती असणारं प्रेम, कधी पटकन त्याचं थोडंसं रागावणं झालं तर आईबाबांचं तुमच्या प्रती असणाऱ्या भावना. काल मला ओरडा पडला. हो ना, काल मला ओरडा कळतच आहे मला, मी बघतोय घरात सगळं. कारण आईला तुम्ही म्हटलं तर पायाचा प्रॉब्लेम चाललाय आणि काहीतरी काल झालं तर मी तिला म्हटलं की लीना अमुक अमुक कर. काय प्रॅम द्यायची होती, ती राघव आणि मायराची प्रॅम रे, हो, ती बाबा गाडी, तर ती अजूनही ठेवून दिली. तर मी म्हटलं की ती कोणाला तरी द्या, कारण कोणाला तरी कामी येईल. ती आता आठवण म्हणून ठेवण्यात काय अर्थ आहे, ती आज न उद्या ती खराब होणार. त्यापेक्षा कुठल्या तरी गरजूला ती द्या
ते कोणतरी वापरेल तर तुम्हाला दुवा मिळेल. तर मी त्याचं असं खूप दिवस चाललंय त्याचं काही होत नाही. तर काल मी तिला म्हटलं परवा की उद्या सकाळपर्यंत जर ती प्रॅम दिली गेली नाही तर मी ती कचऱ्यात टाकून देणार. तर ती म्हणली की मी उद्या सकाळपर्यंत काही देऊ शकणार नाही, कारण तो करेक्ट माणूस सापडला पाहिजे, तो त्यांनी नीट त्याच्या माझ्या भावना आहेत त्याच्यात वगैरे सगळं झालं. हे आईने आतल्या खोलीत ऐकलं. आईने मला आवाज दिला तर मला वाटलं बोलवलंय आई, आणि मला तासला की मला पायाला बरं नाहीये, मी जागचं हलू शकत नाहीये, तर तिच्यावर काम जास्त पडतंय, तू तिला आता 50 गोष्टी ऐकवत बसू नकोस, एवढं तर तू शोध एक माणूस. तर माझं झालं की पण मी तिला बोललो, तिचा माझं एक वेगळं डिस्कशन झालं, तू मला का ओरडतेस. काल मी ओरडा खाल्ला तिच्याबद्दल. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की मी तुमच्या घरातला सीसीटीव्ही सारखं आता अख्खं घर बघितलं. आई वडिलांचा तिच्याबद्दल असणारा केवढा सॉफ्ट कॉर्नर असू शकतो. या घरात सून म्हणून आलेली असली तरी घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर ती त्यांची मुलगी झाली आहे, त्या मुलीची जागाही घेतली आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे औरंगाबादला थेट जाऊन तिकडे मुलाची जागा घेतली. हे असं सगळं वातावरण झाल्यानंतर इतकं छान, आणि खरंच तुमच्या नात्यामध्ये खूप मोठा रिस्पेक्ट, आदर हा आहे, आणि म्हणूनच तुम्हाला त्याचं कौतुक आहे. आणि तुम्ही घरी राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत, तुमची वैद्यकीय क्षेत्रातली कामगिरी पार पाडत असताना तुमच्याप्रती तुम्ही किती धडपड करता याची भावना त्यांना आहे, त्याची जाणीव आहे. आणि म्हणून उत्तरोत्तर तुमच्या घरात फक्त सुखाचेच क्षण येणार आहेत आणि उत्तरोत्तर आनंदच नांदणार आहे. मला असं वाटतं या गप्पा कधीच संपू नयेत, कारण रात्री उशिरा शूटिंग करून आल्यानंतर सुद्धा रात्री 1.5 2 तास त्या तुमच्या टेरेसवर किंवा गॅलरीत गप्पा मारत बसायच्या, मध्ये चहा करून आणायचा, आणि मग दिवसभराचं जे काय ते सगळं बोलणं सुरू ठेवायचं, संवाद सुरू ठेवायचा, आणि त्याच्यात कुठेही कम्युनिकेशन गॅप ठेवायचा नाही. आणि म्हणूनच दोघे इतके प्रसन्न आहेत, इतके हसतायत, इतके आनंदात आहेत. हे आनंदात असणं असंच सुरू राहू दे, कायम हसत राहा. आणि स्वप्नीलजी, आज तुम्ही इतकं बिनधास्तपणे बाहेर वावरू शकतात याचं कारण घर समाधानी ठेवण्यात या माऊलीचा खूप मोठा वाटा आहे. तेव्हा आता क्षण आलेला आहे तो या माऊलीच्या सन्मानाचा. तेव्हा झी मराठीकडून आता हा सन्मान या वहिनींना मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. वा 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 वा. या कुटुंबाला शुभेच्छा, आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.